नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन स्टाईल गावरान काळ्या मसाल्यातील चिकन. घरच्या काळ्या मसाल्याचा सुगंध, मऊसूत चिकन आणि जबरदस्त चव यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन. हे काळं चिकन तुम्ही ॲज अ स्टार्टर खाऊ शकता, तसेच काळा रस्सा बनवून खाऊ शकता. मी इथे सुकं बनवलेलं आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. पहिल्यांदा तुम्ही इथे साहित्य बघून घ्या. 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2-3 आल्याचे तुकडे आणि मुठभर कोथिंबीर घेऊन त्याची हिरवी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. चिकन मॅरिनेशनसाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि ही जी आपण हिरवी चटणी बनवून ठेवलेली होती त्यामधले 2 चमचे घातलेले आहे. हे साहित्य आपण चिकनला चांगलं चोळून घेऊयात आणि अर्धा ते 1 तास मॅरिनेशन करत ठेवूयात. तोपर्यंत आपण या रेसिपीची खासियत म्हणजेच काळं वाटण बनवून घेऊ. त्यासाठी बघा गॅसवरती मी जाळी ठेवली आणि त्यावरती 2 कांदे घेतलेत. कांदे सोलून ठेवायचे असे. त्याला मधून 2 चिरा द्या. 4 भाग करा. कांद्याबरोबरच मी अर्धी वाटी सुके खोबरे सुद्धा भाजून घेतेय. सगळ्या बाजूने असं खरपूस भाजून घेतलं की आपण हे पहिल्यांदा थंड करून घेऊ आणि मग मिक्सरमध्ये आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये घेते म्हणजेच खोबरा आणि कांदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि असं वाटण तयार करून घ्यायचं. रंगही छान येतो, गडद येतो, आकर्षक दिसते चिकन. आता हे काळं चिकन आपण कुकरमध्ये करतोय त्यासाठी मी 4 ते 5 चमचे तेल घेतलंय. तेल थोडंसं जास्त घ्यायचं. त्यामध्ये 1 तमालपत्र घातलंय आणि अगदी अर्धा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा हलकासा मऊ झाला की आपण यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन घालणार आहोत. चिकनला स्वतःच पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालण्याची गरज नाहीये. पहिल्यांदा हे चिकन आपण कांद्याबरोबर परतवून घेऊयात आणि 2 मिनिटांनंतर यावरती झाकण ठेवूयात. 10 ते 15 मिनिटांमध्ये अगदी चिकन व्यवस्थित शिजलं जातं. तर मध्ये-मध्ये तुम्ही 1-2 वेळा झाकण उघडून चिकन वर खाली करून घेऊ शकता. चिकनला स्वतःच पाणी सुटलेलं होतं आणि त्यामधील थोडं पाणी मी बाजूला काढून ठेवलेलं आहे. आता चिकनमध्ये आपण 1 चमचा लाल मिरची पूड घातलेली आहे. तसेच हा काळा मसाला आहे जो बाजारामध्ये तुम्हाला कुठल्याही मसाल्यांच्या दुकानात इझिली मिळून जाईल. तर तो मी साधारण 2 चमचे घातलेला आहे. जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला घालू शकता. आता यामध्येच मी 1 चमचा गरम मसाला घालते आणि हे मसाले मी चिकन बरोबर छान असे परतवून घेतेय. 2 मिनिटं परतलं की यामध्ये आपण हे काळं वाटण घालूयात. आता वाटण आपण इथे किती वापरायचंय तुम्हाला ग्रेव्ही किती अशी घट्ट पाहिजे किंवा तुम्हाला जर याचं आमटी बनवायची असेल, पातळ रस्सा तयार करायचा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये ग्रेव्ही घालू शकता. मी जेवढं वाटण बनवलेलं होतं तेवढं सगळंच घातलेलं आहे. या मसाल्यामुळे ग्रेव्हीला नैसर्गिक घट्टपणा मिळतो आणि तसेच हलका स्मोकी फ्लेवर येतो जो महाराष्ट्रीयन रेसिपीत खूप खास असतो. वाटण घालून चिकन परतवून घेऊन आणखीन 5 मिनिटं मी झाकून शिजवून घेतलेलं होतं आणि मस्त असं तेलाचं तवंग तुम्ही बघू शकता. आता यामध्येच आपण चवीपुरतं मीठ घालूयात. पहिल्यांदा पण आपण मॅरिनेशनच्या वेळेला थोडंसं मिठाचा वापर केलेला होता. आता यामध्येच मी जे आपण मगाशी साईडला काढून ठेवलेलं पाणी होतं चिकनचं ते घालत आहे. कारण यामध्ये बरंचसं असं तेल आहे आणि या तेलामुळेच जे आपण काळं चिकन बनवतोय त्याला मस्त तेल सुटणार आहे आणि ग्रेव्हीची चव सुद्धा वाढणार आहे. शेवटचे अगदी 2 मिनिटं मी झाकून शिजवून घेतलंय. तर टोटल 20 ते 25 मिनिटांमध्ये हे चिकन व्यवस्थित शिजलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. 20-25 मिनिटांनंतर तुम्ही चिकन एकदा चेक करून घेऊ शकता. जर शिजलं असेल तर गॅस बंद करा. नसेल शिजलं तर आणखीन शिजवून घ्या. यावरती तेल बघा किती छान सुटलेलं आहे. आपण जो काळा मसाला तसेच काळं वाटण वापरलंय त्यामुळे रंग सुद्धा सुरेख आलेला आहे. अगदी गावरान चवीचं गावरान पद्धतीने आपण तयार केलेलं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत याला सर्व्ह करू शकता. तसेच भातासोबतही मस्त लागते. तुम्ही यापेक्षा जास्त खडखडीत सुकं करून स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा जास्तीचं पाणी घालून तुम्ही याचा रस्सा तयार करा. ढाब्यावरती जसं काळं चिकन मिळतं तसंच तुम्ही घरी सुद्धा करू शकता आणि अगदी मस्त तयार होतं. त्यामुळे रेसिपी ही सेव्ह करा आणि पटकन करून बघा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.